नमस्कार मंडळी, आज आहे दीप अमावस्या आणि आजची रात्र आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। या दिवशी घरामध्ये दीपपूजन करण्यासोबतच आपल्या मुलांच्या सुख समाधानासाठी, आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी औक्षण करण्याची सुंदर परंपरा आहे। आज रात्री प्रत्येक आईने आपल्या मुलांचे औक्षण नक्की करावे। तुमच्या घरात औक्षणाची पद्धत असेल तर तीच पद्धत श्रद्धेने करा आणि तुमच्या घरामध्ये अशी कोणतीही पद्धत नसेल तर काळजी करू नका। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मुलांचे औक्षण कसे करायचे, कोणत्या दिशेला बसवायचे, किती वेळा औक्षण करायचे आणि औक्षण करताना काय प्रार्थना करायची हे सगळं सांगणार आहे। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, सगळ्यात आधी आपल्याला घरामधलं दीपपूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला औक्षणासाठी दीपपूजनातील एक दिवा घ्यायचा आहे। तुमच्या घरामध्ये कणकेचे दिवे बनवून औक्षण करण्याची पद्धत असेल तर कणकेचे दिवेही तुम्ही वापरू शकता। काही घरामध्ये बघा साध्या कणकेचे दिवे केले जातात आणि काही ठिकाणी गुळ घालून गोड दिवे बनवले जातात, तर काही ठिकाणी मातीची पंती किंवा मग आपल्या घरामध्ये जो कोणता दिवा असतो त्याने औक्षण केले जाते। तुमच्या घरची जी कोणती परंपरा आहे तुम्ही त्याच पद्धतीने करा आणि तुमच्या घरात कोणतीही परंपरा नसेल तर साध्या कणकेच्या दिव्याने किंवा घरातल्या दिव्याने तुम्ही औक्षण केले तरी देखील चालेल, कारण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे श्रद्धा आणि आपल्या मुलांसाठी मनापासून असलेली सकारात्मक भावना। आता मुलगा असो किंवा मुलगी, कोणताही भेदभाव आपल्याला करायचा नाही। घरातील लहान मोठ्या मुलांचे आज रात्री औक्षण आपल्याला करायचे आहे। आता बघा, मुलांना पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून आपल्याला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे। घरामध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही असतील तर दोघांनाही एकत्र तुम्ही बसवू शकता आणि दोघांचेही एकत्रित औक्षण करू शकता। आता मुलांना बसवल्यानंतर त्यांच्या कपाळावर हळदी, कुंकू आणि अक्षता आपल्याला लावायच्या आहेत आणि त्यानंतर एक दीप घेऊन आपल्याला मुलांचे औक्षण करायचे आहे। औक्षण आपल्याला 3 किंवा 5 वेळा करायचं आहे। तुमच्या श्रद्धेनुसार 5, 7, 9 किंवा 11 वेळाही तुम्ही औक्षण करू शकता। आता बघा, औक्षण करताना आपल्याला रामरक्षेचे पठण करायचे आहे। 1 ते 9 ओव्या आपल्याला रामरक्षेचे पठण करायचे आहे। मुलगा आणि मुलगी दोघेही असतील तर त्यांना एकत्र बसवायचं आहे आणि दोघांचेही औक्षण करताना आपल्याला रामरक्षा म्हणायचे आहे। तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नसेल तर मोबाईलवर तुम्ही यूट्यूबवर रामरक्षेचे पठण लावून त्यासोबतच तुम्ही म्हणू शकता किंवा मग ऐकू शकता। आणि बघा, रामरक्षा म्हणताना आपल्या मुलांच्या संपूर्ण शरीराचे, आरोग्याचे आणि आयुष्याचे प्रभू श्रीरामांनी रक्षण करावे अशी मनापासून भावना ठेवायची आहे। रामरक्षा पूर्ण झाल्यानंतर दिव्याचे ताट आपल्याला खाली जमिनीवर ठेवायचे नाही, ते आपल्याला पाटावर ठेवायचे आहे। आणि बघा, रामरक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणताना सर्वांनी हात पुढे जोडायचे आहेत आणि प्रभू श्रीरामांकडे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे। माझ्या मुलाचे हात, पाय, कान, नाक, डोळे आणि शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी राहू दे। माझ्या मुलाचे प्रत्येक संकटापासून रक्षण होऊ दे। त्याला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभू दे। त्याच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे आणि त्याच्या आयुष्यात तेजोमय प्रकाश पडू दे। तसेच आपल्या मुलाला आयुष्यात यश, कीर्ती, सुख, शांती आणि समाधान मिळावे। त्याच्या शिक्षणात आणि त्याच्या भविष्यात त्याची प्रगती व्हावी अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। लहान मुलांना स्वतःहून ही प्रार्थना करता येत नसेल तर आईने त्यांच्यासोबत मनापासून प्रार्थना करायची आहे। शेवटी आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी परमेश्वराच्या चरणी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता बघा, अनेक आईंचा प्रश्न असेल की माझा मुलगा किंवा माझी मुलगी शिक्षणासाठी बाहेर गावी आहे, मग मी आज त्यांचं औक्षण कसं करू? तर अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही। तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्या दिशेला शिक्षणासाठी किंवा कामासाठी आहे ना, त्या दिशेला तोंड करून तुम्ही औक्षण करू शकता। त्या दिशेला तोंड करून दीप हातात घ्या आणि मनामध्ये मुलांची प्रतिमा ठेवून औक्षण करा, रामरक्षा म्हणा आणि मनापासून प्रार्थना करा। माझ्या मुलाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदू दे। त्याचे प्रत्येक संकटापासून रक्षण होऊ दे। त्याला यश आणि कीर्ती मिळू दे। त्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणि तेज कायम राहू दे। अंतर कितीही असलं तरी आईची प्रार्थना आणि आशीर्वाद आपल्या लेकरासाठी असतात। त्यामुळे आज रात्री आपल्या मुलांसाठी श्रद्धेने ही सेवा नक्की करा। तर मंडळी, आज दीप अमावस्येच्या रात्री आपल्या घरातील मुलगा असो किंवा मुलगी त्याच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्याला श्रद्धेने औक्षण करायचं आहे।
आपल्या प्रत्येक लेकराला सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि सुरक्षित आयुष्य लाभो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि नकारात्मकता दूर हो आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी सकारात्मकतेचा, ज्ञानाचा प्रकाश राहो, हीच आपल्याला प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आज रात्री तुम्ही तुमच्या मुलांचे औक्षण करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.